तुम्हाला शिकायचंय काय, पण शिकून कुठेतरी लागायचंय हे जर असेल तर काही नाही होऊ शकत. एका बाजूला सरकार निधीसाठी खर्च करू देत नाही, मग नाहीच आहे त्यांच्याकडे, कारण लाडक्या बहिणी जास्त महत्वाच्या असतात. आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगला धडधडीत लोकसत्ता साजेचं विधान करायचं झालं तर आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये नवीन जात व्यवस्था तयार केलेली आहे. आपला पिरॅमिड हा उलटा आहे ना, सगळेच जण इंजिनियर होतात. आता इंजिनियरची मागणी आहे का रे बाबांनो? पेपर फुटणं हा आर्थिक भाग आहे, याच्यात गुन्हेगारी तंत्रदृष्ट्या कमतरता वगैरे अजिबात नाहीये. ते एक अत्यंत यशस्वी प्रारूप आहे. इट्स एन एक्सलंट बिझनेस मॉडेल. धंदे की बात आहे. व्यापारी मनोवृत्ती असणं हे वाईट नाहीये, गुणवत्तेला दुय्यम लेखणं हे वाईट आहे. भारतीय शिक्षण पद्धती, गुरुकुल सिस्टम, आणि मग एक्झाम्पल्स दिले जातात की आपलं नालंदा विश्वविद्यालय. कारण शिक्षणासाठी सरकार खर्च करतं आणि तुम्ही भारतातल्या उद्योगपतींनी दिलेल्या देणग्या जरी बघितल्यात ना, त्या सगळ्या तिकडच्या विद्यापीठाला, आनंद महिंद्रा असतील, रतन टाटा असतील, कारण त्या शिक्षणाचं महत्त्व जाणणारी संस्कृती आहे. आणि अर्थसंकल्पात जवळपास 5% रक्कम अमेरिकेतनं शिक्षणावरती खर्च होत असेल, भारतात ती 2.5% पण नाही आहे. आता भारताचा जीव मुळात एवढा, आर्थिक जीव एवढा. नमस्कार, लोकसत्ता मुक्त संवाद मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मुक्त संवाद हा एक लोकसत्ताचा अत्यंत नवा, करकरीत, कोरा उपक्रम आहे आणि आपण साधारण 1-2 मिनिटात काय आहे हा उपक्रम हे सांगते. खूप वेगवेगळ्या विषयावर पाहुणे येऊन आपल्याशी बोलत असतात लोकसत्ताच्या प्लॅटफॉर्मवर. हा उपक्रम आहे, हा विशेषतः आंतरराष्ट्रीय राजकारण आणि अर्थकारण किंवा या सगळ्या संबंधातले विषय या प्लॅटफॉर्मवर हाताळले जातील. मुक्त संवाद मध्ये आजचा विषय आहे शिक्षणाच्या बाजारातला भारत जगाच्या पाठीवरचा. आपण नेमके कुठे आहोत जगाच्या पाठीवर? सगळीकडे जगातलं शिक्षण बघताना आपण कुठे आहोत याची बॅकग्राऊंड अर्थात आत्ता झालेलं नुकतं आंदोलन, त्यातले राजकीय सामाजिक मुद्दे अनेक असतीलही, पण त्यातला मूळ मुद्दा हा होता की भारतातलं शिक्षण किंवा भारतातली शिक्षण व्यवस्था ही नेमकी काय देते. आपण त्याच पहिल्या मुद्द्यापासून चर्चेला सुरुवात करूया. खूप सगळीकडे चर्चेतला कायमचा मुद्दा असतो तो म्हणजे भारत ग्लोबल रँकिंगमध्ये कुठे. सगळ्या वेगवेगळ्या संस्थांचे रँकिंगचे अहवाल येतात, हा नाही तर तो कुठलाही अहवाल बघितला तरी आपली विद्यापीठं काही खूप वरच्या स्तरावर, वरच्या गुणांकनात दिसत नाहीत. म्हणजे तू ही इयत्ता कंची, हा प्रश्न इयत्ता कोणती नाही, त्या वरती उत्तर देण्याआधी ना तुम्हा नवीन खूप चेहरे आहेत, विद्यार्थी वर्ग आहे, तुम्हाला एक छानसा मी किस्सा म्हणत नाही, खरी गोष्ट सांगतो. या गोष्टीची सुरुवात होते 1635-1636 या वेळेला. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला 5 वर्षाचे होते. 1630चा त्यांचा जन्म. तर इंग्लंडमध्ये एका परगण्यातल्या शिक्षकाला त्या भागामध्ये, त्या गावामध्ये क्षयाची लाट आली, TB ती लाट आली. त्याची आत्या गेली, त्याचे वडील गेले आणि त्याला लक्षात आलं की आता आपणही मरणार. मग त्या शिक्षकाने काय केलं, तो बायकोला म्हणाला आपण देश सोडूया. आणि तो शिक्षक होता आणि शिक्षक असूनही त्याच्याकडे खूप पुस्तकं होती. तो तिथल्या स्थानिक पेरिश म्हणतात ते चर्चमध्ये, तिथे तो शिकवायचा. तर त्यांनी आणि बायकोनी स्थलांतर करायचं ठरवलं. अटलांटिक ओलांडला आणि जी कुठली भूमी असेल तिथे आपण राहायला जाऊ, वाचू या क्षयाच्या साथीपासून. तसा तो गेला आणि जिथे कुठे पोचला तिथे तिथल्या चर्चमध्ये तो गेला आणि सांगितलं मी असं असं शिक्षक होतो वगैरे वगैरे, ते काय असेल ते. आणि मग त्याला तिथे नोकरी मिळाली. तिथे तो शिक्षणाचं काम, शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये अध्यापनाचं काम तो तिथे करू लागला. आणि 1-1.5 वर्षांनी तिथे त्याला न्यूमोनिया झाला आणि तो खूप गंभीर न्यूमोनिया झाला. आणि या आजारांवर त्यावेळेला सुद्धा उपचार नव्हते. ही साधारण 1636-37 सालची ही घटना आहे. आणि त्याला कळलं आता काय वाचणार नाही. मग त्यांनी तिथले चर्च जे प्रमुख होते त्यांना बोलवलं आणि याच्याने चांगलं, बाकी काही त्याला व्यवधान आणि व्यसन असं काही नव्हतं. बऱ्यापैकी पैसे होते आणि जवळपास त्यावेळेला त्याच्या स्वतःकडे 5-700 पुस्तकं होती. त्यांनी त्या चर्चच्या प्रमुखाला सांगितलं की हे आता मी मरणार हे निश्चित झालेलं आहे, हे पैसे आणि ही पुस्तकं तुम्ही याच्यातनं एखादी शैक्षणिक संस्था सुरू करा आणि या परिसरातनं जो कोणी अभ्यासेतर उपक्रमांमध्ये वेगळं काही विशेष करतोय
त्याच्यासाठी शिष्यवृत्ती, त्याच्यासाठी काही अभ्यास निधी वगैरे असं याच्यातनं स्थापन करा. तर त्या चर्चनी ते तसं केलं आणि एवढा चांगला पुढाकार त्या धर्मसंस्थेने घेतल्यानंतर गावातले अन्यही पुढे आले आणि तोपर्यंत हा गेलाच, याचं निधन झालं. आणि मग तिथे एक शैक्षणिक संस्था सुरू झाली. त्या शैक्षणिक संस्थेची लोकांनीच रस घेतला. शिक्षण खूप महत्त्वाचं तेव्हाही मानलं जात होतं. ज्या वेळेला हे 1637 सालापर्यंत आपण आलेलो आहोत. मग त्या शैक्षणिक संस्था सुरू झाली आणि 1639 साली त्या शैक्षणिक संस्थेला नाव दिलं गेलं. ते नाव म्हणजे हॉर्वर्ड युनिव्हर्सिटी. तो जो शिक्षक होता त्याचं नाव जॉन हॉर्वर्ड. 1639 साली ती विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. आणि शिक्षणाचं महत्त्व कसं असतं आणि कसं असायला हवं याचा जर याच्या इतका सुंदर दाखला असूच शकत नाही. 1639 साली त्या गावामध्ये, जिथे आजच्या काळात इथे बसलेल्या प्रत्येकाला आपण तरी किंवा आपल्या पोराबाळांनी तरी कधीतरी हॉर्वर्डमध्ये जाऊन शिकून यावं असं वाटत असेल, म्हणजे जसं वाटत नसेल तर स्वतःमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आहे असं निश्चित समजा. तर हे आहे. आणि त्याच्यानंतर त्या संस्थेची जेव्हा भरभराट झाली आणि ते काय मी सांगायची गरज नाही. तर असं जर शिक्षणाचा पवित्रा असेल, अशी जर शिक्षणाकडे बघण्याची डोळस वृत्ती असेल, तर शिक्षणाचं महत्त्व सुरू होतं. आता ते नसण्याची कारणं आपण अनेक सांगू शकतो. आपल्याकडे काय परकीयांची सत्ता होती, मग इंग्रजांनी लुटलं वगैरे, ते सगळे ठीक आहे. पण इंग्रजांच्या काळातच 1857 सालचं बंड सगळ्यांना माहिती असतं. त्याच वर्षी विद्यापीठाची स्थापना आहे ना. मुंबई विद्यापीठ चेन्नईला, म्हणजे तेव्हा मद्रास होतं, कलकत्ता होतं, तिथे एकाच वेळेला ही विद्यापीठाची स्थापना झालेली आहे. आणि तुम्ही पहिल्याच पिढीचे काय काय विद्यार्थी होते, तुम्ही सहज नुसती नावं टाका, म्हणजे नावं घ्यायलाही आपल्याला स्वतःमध्ये अवगुण किती आहेत ते दिसेल. न्यायमूर्ती रानडे होते, काशीनाथ त्र्यंबक तेलंग होते, तरखडकर बंधू तिघेही विद्वान. आपल्याला एकच तरखडकर माहिती असतात, म्हणजे आमच्या पिढीला तरी. तुम्हाला असतात की नाही माहिती नाही, कारण व्याकरणाशी एक तरखडकर जोडले गेलेले आहेत. पण 3 भाऊ होते, तिघेही विद्वान. तर ही जी शिक्षणाची महत्त्व देण्याची परंपरा आहे, ती जिथे जिथे जतन झाली तिथे तिथे शिक्षणाचा प्रसार झाला आणि तिथे तिथे जाऊन शिकावं असं वाटायला लागलं. राहता राहिला मुद्दा हा तुझा प्रश्न होता, भारतातली विद्यापीठं का नाहीत? तर या प्रश्नाला प्रतिप्रश्न असा असू शकतो की का असावीत? मुळात का असावीत? शिक्षणासाठी महत्त्व नाही, शिक्षणासाठी संशोधनासाठी निधी नाही, संशोधनातल्या जे काही निष्कर्ष येतील ते आम्हाला सोयीचे आहेत किंवा नाही याच्यावरच बघण्याची आपली परंपरा. अशा वेळेला शिक्षण मोठं होईल कसं? ज्यांनी खूप लांबचं, म्हणजे शिक्षण आणि पर्यावरण हे विषय असे आहेत ना की ज्या ज्या राज्यकर्त्यांनी लांबचा विचार केला त्यांनाच त्याची फळं मिळाली. आणि तो केल्याशिवाय त्यातलं भलं होऊ शकतच नाही. कारण मी झाडं लावली तर मला काय मिळणारच नाही. मी फक्त 5 वर्षातच विचार करणार, नंतर सरकार गेलं तर माझं काय. पण ज्याला आपण या देशाला भांडवलशाही व्यवस्था वगैरे वगैरे म्हणून टीका करतो, त्या अमेरिकेच्या भर मध्यवर्ती शहरात अतिशय सुंदर घनदाट जंगल असल्यासारखं आहे. बर्लिनला खरं जंगल आहे, बर्लिनच्या मध्ये खरं जंगल आहे. तर याचं महत्त्व हे त्या त्या राज्यकर्त्यांना जाणवतं आणि ते त्या शिक्षणामध्ये गुंतवणूक करतात आणि त्याच्यातनं ते देश आणि शिक्षण संस्था मोठ्या होतात. आणि ते जाणणारी संस्कृती तयार करणं हे त्याच्यासाठी महत्त्वाचं आहे. आणि त्या विद्यापीठांनी ती केली आणि तिथे ते देश आणि ती शिक्षण व्यवस्था मोठी झाली. तुमच्या आत्ताच्या मुद्द्याला महत्त्व द्यायला हवं हे वादात येते. पण महत्त्व द्यायचं म्हणजे कोणकोणत्या पातळीवर? सामाजिक जागरूकता हा त्यातला एक भाग झाला, पण व्यवस्था म्हणून हे महत्त्व देताना ना, व्यवस्थेने काय गोष्टी प्राथमिक स्तरावर तरी बघायला हव्यात. व्यवस्थेने एकच करायचं असतं, शिक्षणासाठी पैसे उपलब्ध करून द्यायचे असतात. सिंगापूरमध्ये प्राथमिक शाळेची मुख्याध्यापिका हे एखाद्या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यासारखं जीवनशैली जगू शकते. आपल्याकडे नैतिकता ही फक्त शिक्षकांवर टाकली गेलेली आहे आणि त्यासाठी शिक्षकाला का वाटू नये की माझंही एखाद्या शनिवार रविवार सुट्टीला काळात जाण्यासाठी एक सप्ताहांत घर ज्याला म्हणतात वीकेंड होम, असं माझंही असावं असं का वाटू नये त्याला? आपल्याकडे दारात गाडी असावी असं का वाटू नये त्याला? मग त्यासाठी तुम्हाला व्यवस्था निर्माण करावी लागते. आता हा
140 कोटी लोकांचा देश, एवढा आंतरखंडीय म्हणता येईल असा, म्हणजे युरोपच्या पेक्षा संख्येनी आकाराने मोठा, सगळं राज्याचं, केंद्राचं वगैरे वगैरे अर्थसंकल्प आपण गृहीत धरला ना, तर 1,74,000 कोटी रुपये फार फार तर शिक्षणासाठी मिळतात. आता ह्या 1,74,000 कोटीमधला सगळ्यात मोठा वाटा हा वेतन आणि भत्ते आणि निवृत्ती वेतनावरच जात असणार. आता भारताची अर्थव्यवस्था ही आपण $4 ट्रिलियन इकॉनॉमी असं समजू 4च्या आसपास आपण आहोत. $1 ट्रिलियन 1,00,000 कोटी अशी ती साधारण व्यवस्था होते. आता ज्याचा आपण सुरुवातीच्या किस्स्यानी सुरुवात केली त्या अमेरिकेची अर्थव्यवस्था काय $30 ट्रिलियन जर गृहीत धरली, 1,73,000 कोटी रुपयाच्या मध्ये जर त्याचं चलनाचं रूपांतर केलं तर 1,73,000 कोटी. अमेरिकेचा अर्थसंकल्प तुलना करणं वगैरे सोडून द्या, एकट्या अमेरिकेमध्ये 150 लाख कोटी रुपये शिक्षणासाठी दिले जातात. आता ते गळके छप्र, भिंती उडालेल्या, रंग उडालेल्या भिंती, पोपडे निघालेल्या भिंती तिथे का नसतात? कारण शिक्षणासाठी सरकार खर्च करतं. आणि तुम्ही भारतातल्या उद्योगपतींनी दिलेल्या देणग्या जरी बघितल्यात ना, त्या सगळ्या तिकडच्या विद्यापीठाला, आनंद महिंद्रा असतील, रतन टाटा असतील, कारण त्या शिक्षणाचं महत्त्व जाणणारी संस्कृती आहे. आणि अर्थसंकल्पाचा जवळपास 5% रक्कम अमेरिकेतनं शिक्षणावरती खर्च होत असेल, भारतात ती 2.5% पण नाही आहे. आता भारताचा जीव मुळात एवढा, आर्थिक जीव एवढा, आणि त्यातले तुम्ही जेमतेम 2-2.5% देणार. आता चंद्रयान वगैरे गोष्टी आपण करतो, विज्ञान आणि तंत्रज्ञान आणि उच्च संशोधनासाठी 0.7% आपण निधी देतो, 1% पण निधी देत नाही. कसं हे संशोधन होणार ना? मग तिथे खरा मुद्दा येऊन थांबतो. आणि बाकी सगळी सोंग आणता येतात, पैशाचं सोंग आणता येत नाही. मग हा जर मुद्दा लक्षात घेतला, चीनसारखा देश असेल, जर्मनीसारखा देश असेल, भारतातल्या महाराष्ट्रातल्या काही परंपरांचा अभ्यास तुम्हाला करायचा झाला तर तुम्हाला जर्मन विद्यापीठात तो जास्त चांगला करता येईल, महाराष्ट्रातल्या विद्यापीठात नाही होऊ शकत. का नाही होऊ शकत? कारण तो निधी आहे, तिथे मानलं जातं, शिक्षणाचा आदर केला जातो. आणि त्या व्यवस्थेने आदर करायचा म्हणजे हा मुद्दा महत्त्वाचा असतो. आणि कसं होतं, शिक्षणाची, म्हणजे तो खरं मोठा विषय आहे, शिक्षणाची आपली संकल्पना, म्हणजे माझी पिढी जेव्हा 10वीला होती ना, तेव्हा घराघरात चर्चा काय असायच्या. आता किती हास्यास्पद आहे, तुमच्यापैकी अनेकांनी त्या ऐकल्या असतील आणि तुम्ही जेनझीवाले असल्यामुळे थोडासा प्रतिकार केला असेल. आमच्या घरी वडील आणि आई, म्हणजे आमच्या घरी म्हणजे आमच्या पिढीच्या वेळेचं सांगतोय, चर्चा अशी असायची की तुला 99% मिळाले तर तू मेडिकलला जा, 98% मिळाले तर तू इंजिनिअरिंगला जा. आवड निवड असा काही प्रकार नाही आहे का? मग जा म्हणजे काय? ह्या ज्या शिक्षणाच्या माध्यमाकडे आपण केवळ उपजीविकेचं साधन म्हणून बघतोय, तिथेच तर पराभव होतो ना. शिक्षणातही पराभव होतो. अर्थात ते बघायला हवं, उपजीविका बघायलाच हवी. पण तुम्हाला आणखी माझा स्वतःचा अनुभव सांगतो. मी अमेरिकेमध्ये शिष्यवृत्तीच्या काळात जेव्हा गेलो होतो, तेव्हा मला एका माणसाला भेटायचं होतं. आणि तो त्यावेळेला माझा खूप आवडीचा लेखक होता, थॉमस फ्रीडमन, न्यूयॉर्क टाइम्सचा आंतरराष्ट्रीय संपादक त्या विषयाचा. तर त्याच्या बोलण्यातनं असं, तो MITला शिकलेला, मॅसेच्युसेट्सला, अमेरिकेमध्ये, आणि तो भूगोलामध्ये त्याला स्पेशलायझेशन करायचं होतं म्हणून तो ऑक्सफर्डला आला. तर मी म्हटलं, माझ्या वडिलांना तर मी असं म्हणालो असतो किंवा माझ्या काकाला मामाला म्हणालो असतो की मला भूगोल शिकायचं, तर म्हणाले भिकेचे डोळे लागले, आकलून द्या त्याला. हा फरक आहे ना. तुम्हाला शिकायचं काय, पण शिकून कुठेतरी लागायचंय हे जर असेल तर काही नाही होऊ शकत. तिथनं म्हणजे एका बाजूला सरकार निधीसाठी खर्च करू देत नाही, म्हणजे नाहीच आहे त्यांच्याकडे, कारण लाडक्या बहिणी जास्त महत्वाच्या असतात. आणि दुसऱ्या बाजूला लोकांची ही अशी मानसिकता, त्यामुळे कुंठल्यासारखं झालेलं आहे. आणि बाकी काही, म्हणजे आपण लोकसत्तेत सातत्यानं ही भूमिका मांडतोय की खराब रस्ते, बिकार पाणी वगैरे हे प्रश्न आहेतच, पण भारतासमोर तर सगळ्यात मोठं आव्हान
हे वाईट शिक्षण हे आहे. पोरं थांबायला तयार नाही. तिथे बसलेल्या प्रत्येकाला विचारा, जायची संधी मिळाली जाल की नाही पटकन. मग इंग्लंड असेल, अमेरिका असेल, कुठे कुठे लोक आपले उझबेकिस्तानला शिकायला गेलेले. आता उझबेकिस्तानला शिकायला जावं का, म्हणजे पर्यटनाला गंमत म्हणून ठीक आहे, किंवा इकडे जेव्हा युद्ध सुरू झालं युक्रेनचं, तर एवढे भारतीय पोरं तिथे निघाले. पाकिस्तानला, अफगाणिस्तानला गेलेले आहेत. मी तूच बातमी केलेली होती. आता अफगाणिस्तानमध्ये साधारण शिकायला जाण्यासारखी परिस्थिती नाहीये, पण काय पर्यायच नाही ना, जातायत. चीनमध्ये, इंडोनेशियामध्ये, म्हणजे जर तुम्ही 2012 पासून भारतीयांची तर संख्या बघितली, आणि ही संसदेमध्ये दिलेली आकडेवारी आहे, सगळ्यात मोठं प्रमाण. एकेकाळी मेक्सिकोची पोरं बाहेर पडायची, नंतर चीनची पोरं बाहेर पडायची. आता चीन आणि मेक्सिकोची बेरीज जरी केली तरी भारताच्या पोरांपुढे ते हारतील, कारण गरज आहे ही. रशियामध्ये वैद्यकीय शिक्षणासाठी जातात. तर मला असं वाटतं की हे दोन्ही बाजूनी होतं. एक तर सरकारला शिक्षणामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी लागेल, त्याची फळं आज दिसणार नाहीत, आणि सरकार शिक्षणात गुंतवणूक करतंय असं लोकांना वाटल्यानंतर ती लोकही आपापल्या मुलांना शिक्षणासाठी इथे राहण्याचा आग्रह करतील. दोन्ही बाजूनी अंधार आहे सगळं. कसं कसं शिक्षण बदलणार कसं? तुम्ही आत्ता जो मुद्दा मांडलात की इथून खूप मोठी विद्यार्थी संख्या किंवा विद्यार्थी परदेशी जातात, हा सगळा मुद्दा हा येऊन पुन्हा फक्त शिक्षणाची संधी किंवा शिक्षणाची गुणवत्ता याच्याशी येतो, की हा पुढे मला रोजगाराच्या संधी याच्याशी येतो? म्हणजे त्याच्यावर तुमचं काय मत आहे? नाही, रोजगाराच्या संधी हा मुलांच्या दृष्टीनं हा महत्वाचा मुद्दा नाही. त्यांना शिकायचं काय हा महत्वाचा मुद्दा आहे. आणि आमची पिढी रोजगाराच्या संधीतच अडकली, कारण तसं दबावच असायचं की पटकन घराघरातलं वाक्य काय असायचं आमच्या, पायावर उभा राहा. कुठल्या पायावर, कुणाच्या पायावर ते माहिती आहे. तर हा फरक आहे आताच्या पिढीमध्ये. आता त्यांना शिकायचं आहे त्यांना, पण ते संधीच आपण देऊ शकत नाहीये. माझे एक खाजगी कंपनीतले, एका खाजगी कंपनीत एक मोठ्या पदावरती असलेले एक मित्र होते. ते मला जाणवलं की ते काही दिवस खूप असे ना नैराश्याने ग्रासलेले आहेत. तर मी म्हटलं काय झालं? तर म्हणाले काय हो, काय मुलीचं काय करावं काही कळत नाही. म्हटलं म्हणजे काय, साधारणपणे काय पळून मिळून गेली असल्या अर्थाने विचार येणार नाही. म्हणाले तिला आर्किओलॉजीमध्ये स्पेशलायझेशन करायचं. मला करणार काय पुढे? म्हटलं तिचं ती बघून घेईल ना, तिला आवडतंय तर ते शिकू द्या ना. पण नाही, आर्किओलॉजी करून करणार काय पुढे? म्हणजे आमच्या वेळेला ज्याला बाकी काही जमत नसेल त्याने आर्ट्सला जा, अशी व्यवस्था होती. मुलांना ती गरज नाही आता पालकांच्या नजरेतनं. आणि दुर्दैवाने झालेलं कसं, मोठं विधान करायचं झालं तर आपला मुलगा कुठल्या शाळेमध्ये आणि कुठल्या शैक्षणिक संस्थेमध्ये आहे याच्यावर पालकांची प्रतिष्ठा अवलंबून राहिलेली आहे, आणि तिथपासून मार खायला सुरुवात होते. मग तो शिकतोय काय हे महत्वाचं नाही, तो शाळेत कुठल्या जातोय, त्यांची वर्षाची सहल स्वित्झर्लंडला जातीये का लोणावळ्याला जाते, याच्यावर आई वडिलांना आनंद वाटत असेल तर दोन्ही बाजूनी समस्या आहेत ना या. एक प्रतिष्ठेचा हा प्रश्न घेतल्यावर तुमच्यासाठी अर्थात हा मुक्त संवाद मुक्त असेल. तुम्ही प्रतिष्ठेचा मुद्दा निघाला म्हणून आपल्याकडच्या विद्यापीठीय रचनेत एक, जशी मगाशी तुम्ही फील्डची सांगितली तशी एक उतरण दिसते. केंद्रीय विद्यापीठ, राज्य विद्यापीठ, मग अभिमत खाजगी, हे आता नवे आलेले प्रवाह, अशी कुठेतरी जगाच्या पाठीवर अशी उतरण दिसते का की ही केंद्रीय विद्यापीठ वेगळी काहीतरी ट्रीटमेंट, राज्यातली विद्यापीठ वेगळी काहीतरी ट्रीटमेंट? नाही, आपल्याला खरं सांगायचं ना तर मला आपल्याला आपलं करायचं काय हेच कळलेलं नाही. मग एकदा राज्यस्तरीय रचना आहे म्हणून संघराज्य आहे का, तर संघराज्य आहे. तर संघराज्य आहे तर शिक्षणाविषयी दोन्ही यादीमध्ये, राज्यांच्या यादीमध्ये सूचीमध्ये पण आणि केंद्राच्या. मग तुम्ही हा सगळ्या परीक्षा एकत्र घ्यायचा घाट का घालता? तिथपासनं हा मुद्दा आहे. मग विद्यापीठांना स्वतंत्र असायला हवं की नको? आता ते इतकं स्वतंत्र दिलं की कुठली एकच इमारत असलेली संस्था पण स्वतःला विद्यापीठ म्हणायला लागते. तर विद्यापीठ हे आदराचं स्थान आहे की नाही हे आपल्याला निश्चित ठरवावं लागेल, आणि तिथे नाही, आपण तिथे त्या पातळीवर पोचलेलोच नाही आहेत. आणि ह्या उतरण वगैरे हे ते शब्द वापरतेस ना, तो बाहेरच्या विद्यापीठांमध्ये गुणवत्ता हीच उतरण आहे. मी प्रिन्स्टनला एकाच गोष्टीसाठी गेलो होतो. तो प्रसंग सुद्धा मला असा काय म्हणतात त्याला भावनिक वाटतो, कारण प्रिन्स्टनला आईन्स्टाईन शिकवायचं, तर मला ते बघायचं होतं आणि प्रॅगचं त्याचं विद्यापीठ बघायचं होतं. तर तिथे मला माझे ते स्थानिक यजमान कोण होते, तर त्यांचं नाव
प्राध्यापक अविनाश दीक्षित, तुमच्यापैकी अनेकांना कदाचित माहिती नसेल नाव, ते तिथल्या इकॉनॉमिक्स विभागाचे हेड ऑफ द डिपार्टमेंट होते, प्रमुख विद्यापीठाचे त्या खात्याचे. तर ते मला विद्यापीठात सगळीकडे घेऊन गेले आणि मग आत्ता ते उतरले ना, ते यांना गेल्या वर्षीचं नोबेल मिळालेलं आहे. मग आता जे समोर नाही येत आहेत ना, त्यांना ते भौतिकशास्त्रातले नोबेलसाठीचे आहेत. हीच उतरंड आहे आणि ते उतरण ती आहे म्हणजे आता नोबेलवाले आले त्याला रस्ता असलं नाहीये. ते विद्यार्थ्यांच्या बरोबरच तो होता, तो प्राध्यापक असेल, तो बाहेर कॅफेमध्ये मुलांच्या बरोबरीनच तो बसलेला होता. महत्व कशाला आहे? शिक्षणाला महत्व आहे का? या तामजाम हा सगळा जो असतो त्याला महत्व आहे? हे तिथे प्रश्नच येत नाही. शिक्षणाला महत्व आहे आणि त्याच्यामुळे अविनाश दीक्षितांच्या हाताखाली 3 अर्थशास्त्राचे नोबेल मिळालेले आहेत. हे अशी माणसं. त्यांना म्हटलं ते 1968 साली अमेरिकेला गेले, दादरचे मूळचे. परत यावंसं वाटत नाही. करू काय म्हणाले, करू काय? हा प्रश्न आहे ना, हा खूप महत्वाचा आहे. म्हणून शिक्षणाकडे जमेल तितके गांभीर्याने बघायला हवं. त्याचे 2च वर्ग असायला हवेत, चांगलं आणि वाईट. बाकीच्या गोष्टी या सगळ्या राजकीय आणि सोयीच्या गैरसोयीच्या आहेत. नमस्कार सर, माझं नाव सुशांत भोसले. महर्षी दयानंद महाविद्यालयामध्ये नुकताच शिक्षक म्हणून रुजू झालोय. सर, या व्यवस्थेला धरूनच माझा प्रश्न असा आहे की आत्ता जो केंद्र सरकारकडून नवीन शैक्षणिक धोरणाचा घाट गाठला जातोय आणि विकसित राज्यातील शिक्षण पद्धती बघितली तर ही कितपत सुसंगत आहे? कारण एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांबरोबर असताना काही बीकॉमची मुलं केमिस्ट्री लॅबमध्ये रसायन शास्त्राच्या गोष्टी करताना दिसत आहेत. मग याच्यातून बाहेर पासआउट होणारी मुलं ही खरंच गुणवत्ताधारी असतील का, हा एक माझा प्रश्न आहे. आणि ह्या शिक्षण व्यवस्थेमध्ये शिक्षक म्हणून तुम्ही पूर्णत्वास तुमच्या सॅलरी चालू होईपर्यंतचा जो प्रवास आहे ह्याच्यामध्ये अनेक टप्पे येतात आणि त्याच्यामध्ये लागणारे भ्रष्टाचाराची जी कीड आहे किंवा तो जो प्रसंग आहे तो विकसित राष्ट्रांच्या दृष्टीने आपल्या भारतातून आपण कशा पद्धतीने घालवू शकतो? पहिला मुद्दा हा जास्त महत्वाचा आहे आणि त्याची सुरुवात ही 2001 साली झाली, जेव्हा 9/11 घडलं. आणि तोपर्यंत असं मानलं जात होतं की दहशतवादी हे अशिक्षित असतात आणि त्यांना काही. तर 9/11चे जे मुख्य मारेकरी होते ज्यांनी विमानं आपटवली त्या वर्ल्ड ट्रेड सेंटरवरती, हे लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स होते त्यातले. तर मग MIT मध्ये असा विचार सुरू झाला, अरे हे ते सुशिक्षित आहेत, चांगले उच्च विद्या विभूषित आहेत, तरी दहशतवादी का व्हावं असं वाटलं. मग तिथे एक विचार मांडला गेला जो आपल्याकडे पहिल्यांदा भारतात काही विद्यापीठांनी अनुसरला, की नुसतं अभ्यासाचं नाही, तुम्ही अभियंता होणार आहात, वैद्यकीय शिकताय, पण शिकता शिकता गिटारही वाजवायला शिकाल ना. म्हणजे त्याला मानव्य शाखा ज्याला म्हणतात, अशा एखाद्या शाखेचाही तू तुझा अभ्यासक्रम करता करता त्याचं तसंच्या तसं अनुकरण हे राष्ट्रीय स्तरावरती या नवीन शैक्षणिक धोरणामध्ये झालेलं आहे. पण समस्या कुठली की तुम्ही बुमलाला इंजिनियर सुद्धा तो नोकरीच्या दर्जाचा बनवत नाही आहेत. तर तो गाणं शिकायला गेला तर तो इंजिनियरही होणारच नाहीये तो. आणि गाणं हे करायचं काय? म्हणून माझ्यासारख्याला असं वाटतं की त्या देशाने शिक्षणाचं प्रारूप हे स्वतःच्या देशातलं निवडायला हवं. तिथे तसं घडलं म्हणून आपण असं करायची गरज नाही. फक्त तुम्ही निधी उपलब्ध करून द्या, व्यवस्था उपलब्ध करून द्या. तसंच्या तसं कसं कराल तुम्ही? म्हणजे 1639 साली स्थापन झालेल्या विद्यापीठाची स्पर्धा कसं करू शकतो आपण? 1639 शिवाजी महाराज म्हणजे पहिला तो ते बोट कापलं आणि तो किल्ला सुद्धा त्यांचा घ्यायचा होता. तेव्हाच्या काळामध्ये विद्यापीठ झालेलं आहे. आणि त्याच्या ही पलीकडची लक्षात घ्यायला हवी गोष्ट, केम्ब्रिज आणि ऑक्सफोर्ड त्याच्या आधी आहेत ना. मग कुठे आहोत आपण? त्यामुळे इथल्या मातीतलं तुम्हाला प्रारूप निश्चित करायला हवं ना. इथे काय गरजेचं आहे? आता इथलं प्रारूप निश्चित करायचं हवं तर तिथल्या माणसांना अधिकार द्यायला हवे. दिले नव्हते का? होते आपल्याकडे. काल परवापर्यंत म्हणजे मी पत्रकारितेत आलो तोपर्यंत कुलगुरू हा आदर द्यावा असा असायचा. आता नाही असं म्हणत नाही आम्ही, तसं तेव्हा होता, एवढंच म्हणतोय. पण मग तुम्ही दिल्लीत बसून कन्याकुमारीचं प्रारूप ठरवणार, मग राजस्थानचं ठरवणार, असं नाही असू शकत. हे एवढा देश एवढा मोठा आहे, खंडात्मक त्याची रचना आहे, त्याच्यामुळे त्या पातळीवरती ते प्रारूप विकसित व्हायला हवं. आणि तसे प्रयोग झाले. शांतिनिकेतनमध्ये झाला, जे कृष्णमूर्तींनी आंध्रमध्ये केला,
आणि डून स्कूल ज्याला आपण टिंगलीनं तो शब्द वापरतो, तिथले विद्यार्थी तसे निपजले. त्यांना आवडतं ते शिकू दिलं, त्या पद्धतीने संस्थात्मक उभारणी झाली. आता आपल्याकडे अडचण कुठली येते की संस्थात्मक उभारणी झाली तर ते स्वतःच्या बळावर करू शकत नाहीत, सरकारचा निधी लागतो, ज्याला एडेड नॉन एडेड असे शब्द वापरले जातात, अनुदानित आणि विना अनुदानित. पण मग सरकारचा निधी घ्यायचा तर सरकारी अडचणी येतात, सरकारी अटी सहन कराव्या लागतात. त्याच्यामुळे जर स्वतःच्या पायावर उभं राहता येत नाही आणि स्वतंत्रपणे करावं अशी परिस्थिती नाही. त्यामुळे हे खूप व्यापकपणे विचार व्हायला हवा, ज्याच्यावरती खरोखर शिक्षणाची महती ज्याला आहे. अजूनही आपण काय कौतुक करतो की ते IIT आणि IIM, त्याच्या पुढे जातच नाही ना. नंतर 7-8 हे IIT झाल्या मला वाटतं. जास्त अजूनही पण मूळच्या IITचंच कौतुक होतं का? कारण आहे महत्व, तिथे शिक्षणाचा गुणवत्तेचा आदर केला जातो. आता त्या योगायोगाने नेहरूंनी स्थापन केलेले आहेत म्हणून मग राग असेल तर आता आपण काही करू शकत नाही. पण मग नवीन शैक्षणिक संस्था काढा ना. आणि हे होत्या, म्हणजे एक तर प्रसंग इतका हृदय आहे ना, तुम्हाला कोणा तो सांगायला हवा. जपानहून तेव्हा काही विमान नव्हतं, 19व्या शतकाच्या पूर्वार्धातली गोष्ट आहे. एक व्यक्ती बोटीमध्ये चढली, जपानहून त्याला अमेरिकेला जायचं होतं. आणखी एक व्यक्ती त्याच्यामध्ये आली आणि ते दोघांनाही कळलं की आपण भारतीय आहोत. मग वेळ कसा घालवायचा? त्यातल्या एका व्यक्तीचं नाव विवेकानंद, स्वामी विवेकानंद, दुसऱ्या व्यक्तीचं नाव टाटा. मग पहिले टाटा. तर या दोघांमध्ये संवाद काय झाला? आणि ते हे टाटा जेव्हा इंग्लंडला होते तेव्हा गणितावरच्या व्याख्यानाला वगैरे दादाभाई नवरोजी वगैरे असे सगळे जात होते. तर भारतामध्ये MIT सारखी संस्था कशी गरजेची आहे वगैरे, अभियांत्रिकीची संस्था नाही. त्याच्यातनं मग टाटाने इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स काढलं आणि त्यासाठी कोणी पैसे द्यायला तयार नव्हतं. लॉर्ड कर्झन परवानगी पण देत नव्हता. मग त्यांनी स्वतःच्या जमिनी विकल्या, 17 काहीतरी त्यांच्या मालमत्ता होत्या, त्या विकल्या आणि ते इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स काढलं. तर ही अशी माणसं होती ना, त्यांना तुम्ही अधिकार द्या, त्या माणसांना संस्था उभ्या करू द्या. पुण्यामध्ये तसं काम झालं, इकडे झालं, आंध्रमध्ये झालं, पश्चिम बंगालमध्ये तर झालं. तसं न देता जेव्हा एकदाच सगळ्या एकाच पातळीवरती नियंत्रणाचे जेव्हा मुद्दे आले तेव्हा हे गणित फिसकटत गेलं आणि ना धड राष्ट्रीय ना धड प्रादेशिक अशा अवस्थेमध्ये, म्हणजे ना घोडा ना गाढव अशी अवस्था झाली. आणि भ्रष्टाचाराचा मुद्दा तो तर वेगळा आहे, तो मला वाटतं या चर्चेत ठेवायला नको. कारण भारतामध्ये 130 कोटी क्रिकेटचे तज्ज्ञ आहेत, 130 कोटी बॉलिवूडमधले तज्ज्ञ आहेत आणि 130 कोटीमधल्या 129 जणांना मी सोडून बाकी ते भ्रष्ट आहेत असं वाटत असतं. त्यामुळे तो मुद्दा सोडून कुठेतरी असा एक गोंधळ दिसतो का की बाहेरच्या विद्यापीठांचं जेव्हा आपण उदाहरण घेतो तेव्हा ती विद्यापीठं ही एक्सेलन्सच्या मागे असतात किंवा त्यांची प्रतिमा तशी आहे, आणि आपण अजूनही कुठेतरी सार्वत्रिकीकरणाच्या, शिक्षणाच्या सार्वत्रिकीकरणात अडकलोय आणि एक्सलन्सही हवाय. पण हे विरुद्ध ते असं असू शकत नाही ना. सार्वत्रिकीकरण असायला हवं. साधी गोष्ट आहे, तो शिक्षणाचा ज्याला तो शंकू म्हणतात, पिरॅमिड म्हणतात, तो कसा असायला हवा की खालचा जो तळ आहे हा खूप व्यापक आहे, खूप पसरलेला आहे, अनेकांना त्याच्यामध्ये सामावून घेतलेलं आहे. आणि हळूहळू म्हणजे त्याच्यातले कोणी जास्त तज्ज्ञ होऊ इच्छितात, गुणवत्ता आहे, ते वरती जात राहतील ना. म्हणजे माझा प्रश्न त्याच्यात थेट असाच होता की तो सामावून घेण्याचा जो तळ आहे ना, तिथेच आपली काही अजून गफलत होती असं होते ना. आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये चांगला धडधडीत लोकसत्ता साजे संविधान करायचं झालं तर आपण शिक्षणाच्या बाबतीमध्ये नवीन जात व्यवस्था तयार केलेली आहे. ते जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत याचं सार्वत्रिकीकरणही होणार नाही आणि गुणवत्ताकरणही होणार नाही. आपला पिरॅमिड हा उलटा आहे ना. सगळेच जण इंजिनियर होतात, आता इंजिनियरची मागणी आहे का रे बाबांनो. आणि त्याच्यातही परत गंमत, तुमच्या पिढीच्या लोकांनी ऐकलं असेल तर आई वडीलची ही चर्चा करतात, सॉफ्टवेअरला मागणी आहे का हार्डवेअरला मागणी आहे. पण इथल्या सॉफ्टवेअरचं काय करायचं, ते वाढवण्यासाठी प्रयत्नच होत नाहीत ना. त्यामुळे आपल्यासारख्या देशाला व्यापकीकरण आवश्यकच आहे, पण त्याच वेळेला गुणवत्ता नको असं नाही ना. झालंय कसं की लोकप्रियतेच्या नादात गुणवत्तेच्या बाबतीत
खालचे वरती आणण्याच्या ऐवजी खालच्यांना वाईट वाटू नये म्हणून वरचेच खालती येत गेले. त्यामुळे मध्ये महाराष्ट्रात झालं ना तसं, नापासच नको कोणाला करायला. आता काय म्हणजे करायचं काय म्हणजे ना, नापासच होणार नसेल तर मग 8वी पर्यंत काहीच कोणी नापास नाही आणि 12वीला सगळेच नापास. पण म्हणजे हे प्रश्नाचं खूप जास्त सुलभीकरण आहे आणि तोही हो. सगळा इथे मुद्दा सुलभीकरण हाच दोष आहे आपल्या व्यवस्थेचा. आर्थिक मुद्दा असो, सामाजिक मुद्दा असो, शैक्षणिक मुद्दा असो, आपल्याला सुलभीकरणच आवडतं. कारण आपल्याला वाटतं की लोकांना तसं आवडतं आणि मग त्या पद्धतीनं घराघरातली मुलं जातात. म्हणजे माझा म्हणजे आत्तापर्यंत तुमच्या सगळ्यांचा अनुभव असेल, कुठल्या गावातनं जाणारी मुलं असायची त्याला एकेकाळी त्याच्यात सुद्धा एक मर्यादा होते. पार्ल्यातली जायची, पुण्यातली जायची, डोंबिवलीतली जायची, अशा काही. आता गोंदिया, चंद्रपूर इतकी मागणी आहे, सगळीकडून जातात. म्हणजे एका अर्थाने शिक्षणाचं लोकशाहीकरण झालेलं आहे. पण इथे आपण ते करत नाही ना. आणि जातात ते जातात, म्हणजे जाण्याला काही आक्षेप नाही, कारण गुणवत्तेला परत येत नाहीत ना. चीनमध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे तो हाच आहे. चीनमध्ये परत येतात. आता अलिबाबा हा ज्यांनी स्थापन केलं, तो जॅकमा, तो अमेझॉनमध्ये त्याची उमेदवारी त्यांनी केली. मग तिथे येऊन त्याने अमेझॉन करावं असं वाटलं. इथल्या लोकांना जातात ते परत यावं असं वाटून काही करावं असं वाटतच नाही ना. हा मला असं फक्त तिथून ते भारत माता की जय जोरात ओरडतात, एवढंच करताना. हे गेलेले परत येत नाही. त्याच्यावर काही वर्ष, स्पेशली 2 वर्षापूर्वी खूप संसदेत पण गोंधळ झाले आणि हे झालं. त्याच्यानंतर एक कल्पना मोठी झाली आणि अंमलबजावणी झाली, ती म्हणजे परदेशी विद्यापीठांनाच इथं आणा. मुंबईत काही, गिफ्ट सिटीत आली. हे सोल्युशन असू हे खूपच छान गंमत आहे. मी हा स्वतः अनुभव घेतला. एका मोठ्या राजकीय नेत्यांनी परदेशी विद्यापीठं कशी येत आहेत वगैरे वगैरे, तर त्यांनी एक छोटीशी अशी एक गटचर्चेसारखं ठेवलं होतं. तर त्याच्यात काही संभाव्य विद्यार्थी त्याच्यामध्ये सहभागी होते. इथे मुंबईतच झाली एका चांगल्या ठिकाणी. तर त्यातल्या ना एक 5 मुलांना, त्यातले 3 मुली होत्या आणि 2 मुलगे होते. तुम्ही असं व्यक्तिशाही अलीकडची गोष्ट आहे, 1.5-2 वर्षातली गोष्ट आहे, की ऑक्सफर्ड विद्यापीठ ॲट नवी मुंबई और ऑक्सफर्ड विद्यापीठ ऑक्सफर्डमध्ये. मला सर काय हा काय प्रश्न आहे का? 5ही जणांनी सांगितलं ना आम्हाला तिथे जाऊन शिकायला आवडेल. शिक्षण नसताना अख्खं वातावरण तसं लागतं हो. तो माझ्या डब्यात काय आणि तू काय खातोस आणि तू कुठले कपडे घातलेस, हा प्रश्न यायला लागला की नवीन पिढीला नाही आवडत ना. ते आता दिसलं ना, म्हणजे त्याकडे जायला नको, पण ते दिसलं ना, ती अभिव्यक्ती आहे. तुम्ही त्याच वयापासून जर तुमच्या वागण्या बोलण्यावर, निर्बंधावर हे सगळे जर आणत गेलात, तर ती परदेशी विद्यापीठं इथे आली तरी ज्यांना तिकडे जाणं परवडत नाही तोच वर्ग शिकेल. मग एक पोटजात तयार होईल, पण जातव्यवस्था मिटणार नाही. ज्याला खरं जायचं आहे तो तिथे जाऊनच शिकेल, त्याला परवडत असेल नसेल, शिष्यवृत्ती असेल नसेल. हा महत्वाचा भाग आहे. त्याच्यामुळे नुसती संस्था उभारणे महत्वाची नाही, वातावरणही उभारावं लागतं, वातावरणही निर्माण करावं लागतं. आणि हाच यातला महत्वाचा मुद्दा आहे. तिथे आपण कमी पडतोय. जे शिक्षण घेतलं जातं किंवा शिक्षणाच्या निमित्ताने जे कौशल्य प्राप्त केलं जातं त्याचा आणि नोकरीचा दुरान्वय संबंध दिसत नाही. कारण दुर्दैवाने या सगळ्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये ज्या आवडीनं किंवा जबरदस्तीनं जे शिक्षण घेतलं जातं आणि प्रत्यक्षात नोकरी भलत्याच ठिकाणी केली जाते, असं एक विदारक चित्र सुद्धा दिसतंय. म्हणजे पोलीस भरतीमध्ये सुद्धा MA असलेला तरुण विद्यार्थी किंवा तरुण हा धावताना आपल्याला बघायला मिळतो. तर ह्याबाबत तुमचं काय मत आहे, किंवा ही जी भीषण परिस्थिती आहे किंवा त्याचं भविष्य आणखी किती भीषण असू शकतं? कारण लोकसंख्या वाढते, महाविद्यालय वाढत आहेत, विद्यार्थ्यांची संख्या वाढते, नोकरीच्या संधी त्या तुलनेत तशा दिसत नाही आहेत, किंवा जिथे नोकरी असायला पाहिजे तशा पद्धतीचं प्रशिक्षण दिलं जात नाही, अशी परिस्थिती आहे. यावर तुम्ही काय भाष्य कराल? त्याच्यावरती ना थोडंसं सामाजिक अंगाने बोलावं लागेल आणि त्याला नाईलाज आहे. काही नोकऱ्या त्यासाठी कोण अर्ज करणार याची एक आपली मानसिकता तयार झालेली आहे. त्यामुळे आपल्याला जेव्हा रोजगाराचा प्रश्न आपण जेव्हा म्हणतो तेव्हा इंग्रजीचा आधार घ्यायचा झाला तर एम्प्लॉयमेंट, अंडर एम्प्लॉयमेंट या पद्धतीने त्याच्याकडे विचार करायला हवा. आता तुम्ही पोलीस भरतीचं उदाहरण दिलं. त्या जागांसाठी कोण अर्ज करेल याची एक रचना आहे आपल्याकडे दुर्दैवाने.
ती नाकारता येणारच नाही. म्हणजे काही विशिष्ट आडनावं असलेल्यांपैकी कोणीही त्या पदांसाठी कितीही चांगलं आकर्षक पद असं ते जाणार नाही. मग याच्यामुळे होतंय काय की तीच इतकी मोठी अडसर म्हणजे जात व्यवस्था याच्यामध्ये आहे. तसा तो मुद्दा तिथे येत नाही ना. म्हणजे स्वच्छता गृहाचा कामाचा मुद्दा असेल किंवा अग्निशमन दलातल्या आपण काही रोजगाराच्या संधी या अमुकसाठी नाहीत या पातळीवरतीच अडकलेलो आहोत. त्यामुळे हा सगळ्यात मोठा अडसर आपल्याकडे येतो. मग काही विशिष्ट आडनावाले मग आम्ही IPS करून होऊ वगैरे वगैरे या पातळीवर जातील. पण मग त्याचं काय त्याच्यामुळे ना एका गटातल्या नोकऱ्यांना शिक्षणाची गरजच नाही हे आपल्या डोक्यात इतकं पक्क बसलेलं आहे. आपण सामाजिक दृष्ट्या सुद्धा तसंच वागवतो. मला माझा परत अनुभव सांगतो. जेव्हा शिष्यवृत्तीहून लंडनला गेलो होतो तेव्हा आम्हाला घेऊन जायला घरापासनं सुरुवातीला परिचय होईपर्यंत बस व्यवस्था होती आणि मला अक्षरशः धक्का बसलेला आहे. तो मला क्षणही आठवतो. तो पोरं सगळी जमेस्तपर्यंत ना तो बसचा चालक होता तो पुस्तक वाचलेला असायचा. पुस्तक वाचत बसायचा. आता आपल्या डोळ्यासमोर हे चित्रच येत नाही ना. म्हणजे कारण का आपण तशा पद्धतीनंच सामाजिक स्तर आपला अडकलेला आहे आणि ते याचं मोठं कारण आहेच आहे. त्यामुळे काही जणांना त्या डिग्रीतली अक्कल असेल नसेल पण त्या डिग्र्या लागतात. ते तिथे नाही आहेत सुदैवाने. त्यामुळे तो मला मुद्दा महत्त्वाचा वाटतो आणि त्यामुळेच हे जे आपले जे प्रश्न आहेत ना रोजगाराभिमुख. आता शिकलाय तो अभियंता झालेला आहे पण तो 20,000च्या नोकरीसाठी अर्ज करतोय. त्याच्याकडे अभियंता होण्यासाठी काही नाहीच आहे. त्याला आईवडिलांच्या प्रतिष्ठेपोटी घातलं गेलं त्या अभियंता होण्यासाठी. असं जर होत असेल तर तो तरी काय करणार तो. मग त्याचाही नाईलाज आहे, व्यवस्थेचाही नाईलाज आहे. त्याच्यामुळे हे एकमेकातला गुंता आहे. आता ते अंड आधी का कोंबडी आधी हा प्रश्नासारखा आहे. आधी सामाजिक गुंता सुटणार का हा गुंता सुटणार. पण त्या सामाजिक पातळीवरती हा जोपर्यंत मुद्दा येत नाही ना त्यामुळे काही रोजगार काही क्षेत्र ही विशिष्ट घरात जन्मल्यांसाठीच आहेत. हे दुर्दैव आपल्याकडे आहे अजून. ते मोडायला हवं आणि ते पुढच्याच कालखंडात मोडलं तर हीच आशा आहे. त्यामुळे हा मोठा अडचणीचा मुद्दा आहे तो निश्चितच आहे. त्यांच्याच मुद्द्याला धरून एक थोडासा भाग. आपल्याकडे रोजगारभिमुखता वाढावी म्हणून एक काहीतरी मध्ये असावं म्हणून आता एक नवं कौशल्य विकास शिक्षण अशी एक उपशाखा त्याच्यात आली आहे. असं एक औपचारिक शिक्षण वेगळं, कौशल्य विकासासाठी शिक्षण वेगळं असं बाहेर आहे कुठे? त्याला यातला अगदी साधा उत्तराचा भाग आहे की त्याला आवडत असेल. माझा पुन्हा एकदा मी सांगतो कारण हे वैयक्तिक अनुभवावर सांगणं केव्हाही चांगलं. तर आमच्या मित्रमंडळींमध्ये ना एक जण होता. त्याला हॉटेल मॅनेजमेंट करायचं होतं आणि त्याचे वडील एका रासायनिक कंपनीमध्ये खूप मोठ्या पदावरती होते. ते याला वाढपी व्हायचंय असं म्हणायला लागले. अख्ख्या कुटुंबामध्ये त्याला ही घडलेली घटना. मी नाव गावा सगळं सांगू शकतो. तो गेला. तो टिकलाच नाही, आयुष्यातच टिकला नाही. हे कौशल्य त्याच्याकडे आहे किंवा नाही त्याला जे काय करायचं ते ठरवू द्या ना. एखाद्याला व्हायचं असेल होऊ द्या ना ते. पण ते करत जात नाही ना. ते म्हणजे सगळं जे काही करायचं ते साच्यातलंच करायचं इतका आपला आग्रह आहे ना शासकीय व्यवस्थेमध्ये. त्यामुळे स्वतंत्र कौशल्य नाहीच ना माणसं मिळत. नाहीच आहेत ती. त्याच्यामुळे हा इतका मोठा धोका आहे ना. म्हणजे आज काही इथे पटकन काही विजेची समस्या झाली ना तर 10-5 इंजिनियर मिळतील पण पटकन काम करणारा इलेक्ट्रिशियन मिळणार नाही. कारण इलेक्ट्रिशियन नाही आमच्या घरातला मुलगा इलेक्ट्रिशियन नाही होत. हे आहे ना दुर्दैवाने आहे. त्याच्यामुळे ते बदलायला हवं आणि ती पुढची पिढीतच तशी बदल असू शकतात. हे आत्ता ते वास्तव हे खूप वाईट आहे त्याच्यामुळे.
आता जे जंतर मंतरवरती आंदोलन झालं याच्यानंतर सोशल मीडियावरती एक यादी फिरते की केंद्रातले जे मंत्री आहेत भाजपचे यांचीच अनेक मुलं परदेशात शिकतात. बरोबर. म्हणजे शिक्षण मंत्री आपले धर्मेंद्र प्रधान यांचीच मुलगी अमेरिकेच्या विद्यापीठात परराष्ट्र शिकून आली. मंत्र्यांचं पण तसंच. तर जे सत्ताधारी जे भारतीय कायदे आणतायत म्हणजे भारतीय दंडसंहिता सोडून त्यांनी भारतीय न्यायसंहिता आणली त्यांची मुलं सुद्धा युकेतले कायदे शिकतायत. ह्याचं कारण काय म्हणजे त्यांनाच भारताच्या शिक्षण व्यवस्थेत विश्वास नाहीये का? नाहीच आहे. मगाशी तो जो शब्द वापरला ना जात व्यवस्था तेच सत्य आहे. आपण दुय्यम आहोत हे त्यांनाही मान्य आहे आणि चांगलं करण्यासाठी ते करावं लागतं ते त्यांना करायचं नाहीये. हा यातला महत्वाचा मुद्दा आणि हा नुसता शिक्षणाच्या बाबतीत नाही. कोण कुणाचा मुलगा कुठल्या शाळेत जातो त्याच्यावरती त्याचा सामाजिक स्तर ठरतो. हे वाईट आहे ना. म्हणजे म्हणून प्राथमिक शिक्षण हे सरकारी पातळीवरती सारखं आणि समानच असायला हवं. त्याचा खर्च सरकारने उचलायला हवा. त्याच्या पुढचा भाग हा पालकांना इच्छा असेल विद्यार्थ्यांना इच्छा असेल तर म्हणून तर ते मगाशी ते शंकूचा जो उदाहरण दिलं पिरामिडचं आपलं इन्व्हर्टेड पिरामिड आहे. आपलं खालती छोटं आहे आणि वरती मोठं आहे. त्याच्यामुळे हा समस्येचा भाग आहे ना. हे ह्या सगळ्यांना माहिती आहे. यातला म्हणजे रागाचा मुद्दा कुठला ना अक्षरशः सात्विक संतापाचा मुद्दा सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे मी तू 2-4 नावं घेतलीस मी एक 50 मोठे राजकारणी सांगू शकतो की त्यांची पोरं परदेशामध्ये आहेत आणि तिथून देशप्रेमाचे सल्ले देत आहेत. इथे येऊन शिकणार नाहीत आणि इथे येऊन काही करणार नाहीत. हा यातला आक्षेपाचा भाग आहे आणि त्यामुळे तो जो प्रयत्न व्हायला हवा ना जेव्हा म्हणजे उदाहरण म्हणून तुला फक्त सांगतो मी जेव्हा विधानसभाची बातमीदारी करत होतो ना मग सुरुवातीच्या काळामध्ये त्यावेळेला मी अजूनही ती नावं सांगतो. किमान 25 आमदारांची मी नावं आत्ता सांगू शकतो की ज्याला आपण लाल डबा म्हणतो ना त्या बसने यायचे. आता तुमच्या नगरपालिकेतला नगरसेवकही सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापरणारा नसेल. तो 4 बांगड्यांची गाडी असेल त्याच्याकडे त्याला ते 4 बांगडी म्हणतात. हे आहे हे आणि हाच यातला खरा दुखरा मुद्दा. जेव्हा तुम्ही इथे राहून प्रयत्न करायला लागाल ना तेव्हा कळेल ना सुधारणा काय व्हायला हव्यात त्या. तसे झालेलेच नाहीत आणि पूर्वी येत नव्हते का लोक येत होते. आंबेडकरांसारखं उत्तम उदाहरण नाही किंवा सी.डी. देशमुखांसारखं उत्तम उदाहरण नाही. ते सी.डी. देशमुख जेव्हा लंडनला शिकत होते एकाच वेळेला इतक्या त्यांनी पदव्या त्यावेळेला मिळवत होते. लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सला होते. 2-2 PhDs त्यांच्या करत होत्या ते. तेव्हा टिळक लंडनला होते त्यांच्या खटल्यासाठी. हे टिळकांना भेटायला गेले सी.डी. देशमुख आणि म्हणाले की मला तुम्ही जे राष्ट्र करताय राष्ट्र निर्मितीचं कार्य करताय त्याच्यात यायचंय. म्हणाले वेडा आहेस का अभ्यास कर ते तू जास्त महत्वाचं काम आहे तुझं आणि तिथे तू जास्त चांगलेपणाने काम करून दाखवायला हवंस आणि ते केलं त्याने. आता मुद्दा असा आहे की यांची सगळ्यांचीच पोरं जात आहेत परदेशी आणि मग हे सगळे देशप्रेम किंवा परकीय चलनाची गंगाजळी खूप वाईट आहे परदेशी दौरे करू नका सोनं घेऊ नका वगैरे हाच आक्षेपाचा मुद्दा आणि यावरती तुमच्या पिढीनंच आवाज उठवला पाहिजे. तुम्हाला आम्हाला सांगताना विद्यापीठ तुमच्या पोरांना घाला ना शाळांमध्ये इथल्या नगरपालिकेच्या शाळेमध्ये. मी नगरपालिकेच्या शाळेत शिकलो काय वाईट आहे. म्हणजे अनिल अवचटांसारखं तर उदाहरण तुम्ही बघताय. त्यांच्या दोन्ही मुली वैद्यकीय पदवीधर आहेत. त्याने ठरवून नगरपालिकेच्या शाळेत घातलं. आता असं विचारत होऊ शकत नाही. याचं कारण असं की तुम्ही वेगळे स्तरच निर्माण केलेले आहेत ना व्यवस्थेमध्ये ठरवून केलेले आहेत हे. आणि याच्या मागचा लबाडीचा भाग हा जोपर्यंत तुमच्या पिढीच्याकडनं त्याचा आवाज उठवला जात नाही तोपर्यंत ही व्यवस्था तुटणं अवघड आहे. इकडे एक प्रश्न होता. नमस्कार सर, माझं नाव अनुराग आहे. मी मुंबई विद्यापीठातला स्टुडंट आहे, डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन जर्नलिझमचा. सर, तर माझा प्रश्न हा आहे की आपण असे कुठले प्रॅक्टिकल स्टेप्स घेऊ शकतो की ही सगळी सिच्युएशनला सध्याला जे यूथचं जे क्रेज आहे की आपण परदेशात जाऊन शिक्षण घ्यावं आणि मोस्टली तिकडेच सेटलमेंटचं असं एक वाईड जो एक थॉट असतो तो असतो. पण मग असे आपल्याच कंट्रीमध्ये असे काय प्रॅक्टिकल स्टेप्स घेऊ शकतो की हा ट्रेंड थोडासा स्लो डाऊन करून हळूच बंद करू तू आणि मी शकतो? नाही घ्यायचे तरी आपण म्हणजे जस्ट एनी इच्छा- सजेशन जे तो सजेशन ज्यांना द्यायचे आहेत त्यांना भरपूरदा देऊन झाल्या. सरकारी पातळीवरती देऊन झाल्या. राष्ट्रीय पातळीवरती एक छोटासा एक गट होता त्याच्यातही सहभाग होता. केलं जात नाही. सजेशन्स खूप आहेत त्याचा उपयोग काही नाही. पण तुम्हाला आणि ती इच्छा म्हणजे ही व्यवस्था बदलण्याची इच्छा असण्यापेक्षा मी माझं डोकं फोडण्यापेक्षा मी जिथे डोकं शाबूत राहील अशा ठिकाणी जाईल म्हणून ती मुलं जात आहेत. त्यांना दोष देताच येत नाही ना. त्यांनाच दोष देशात कारण कसं आहे की ते जे व्हायला हवं आणि ते आज करायला सुरुवात केली ना तर ते 15 वर्षांनी त्याचे बदल दिसणार आहेत.
कारण एक पिढी जर 15 वर्षाची धरली, 15 ते 20 वर्षाची, तर आजच्या घडीला जर सरकारने तसे प्रयत्न सुरू केले तर तेव्हा तुझ्या मुलाबाळांच्या बाबतीत हा बदल त्यांना कदाचित वाटू शकेल, देशात राहावं आणि शिकावं आणि संशोधन केलं जावं. त्यामुळे आपण या पलीकडे काही खंत व्यक्त करण्यापलीकडे काही करू शकत नाही असं आहे. मी पूर्वा पिलगर, मी पण मुंबई विद्यापीठामधली एक स्टुडंट आहे. माझे 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न असा की शिक्षण ही व्यवस्था सोडून जास्त तर व्यापार बनलाय आजच्या जगात, एस्पेशली इन इंडिया. ह्याच्यावर तुमचे काय विचार आहेत? आणि सेकंड क्वेश्चन असा आहे की जे विद्यार्थी ज्यांच्याकडे जास्त पैसा नाही आहे किंवा जास्त प्रिव्हिलेज नाही आहे, त्यांनी काय करावं? कारण बाकीच्यांकडे देश सोडून जावं किंवा मग, आणि जर गव्हर्नमेंट स्कूलमध्ये पण जरी आपण ॲडमिशन घेतलं तरी तिथे जास्त हे नाही आहे, आपल्याला काय बोलतात ते फॅसिलिटीज नाही आहेत जास्त. तर मग अशा मुलांनी काय करावं? नाही, तोच परत आपण त्याच मुद्द्याकडे की ती वेगळी जात व्यवस्था झालेली आहे तयार दुर्दैवाने, आणि ज्यांना शक्य आहे त्यांना ते जातात परदेशामध्ये. आणि हे व्यापार हा शब्द आहे ना, आपल्याकडे काही शब्दांचे ना खूप नकारात्मक अर्थ झालेले आहेत. हा आता काय व्यवसाय झालेला आहे. अरे काय वाईट नाही व्यवसाय होण्यामध्ये. व्यवसायाचं जर नियमन होत असेल, चांगलं नियमन, पारदर्शी नियमन असेल तर व्यवसाय होण्यामध्ये वाईट काय. सिंगापूरमध्ये शिक्षण चांगला व्यवसाय, इंग्लंडमध्ये, जर्मनीमध्ये मुद्दा कुठला येतो की त्या व्यवसायाचं नियमन आहे किंवा नाही. आता त्या विद्यापीठात जाणाऱ्यांचा तू दाखला दिलास की श्रीमंतांनाच जायला मिळतं का? नाही. त्या विद्यापीठांचं मोठेपण असं की तिथे उत्तम शिष्यवृत्ती दिल्या जातात. म्हणजे मी आत्तासुद्धा 10 सहज माझ्या माहितीतले सांगू शकतो की ज्यांची आर्थिक परिस्थिती नाही, जवळपास इथल्या विद्यापीठात शिकावं एवढी पण नाही, पण त्यांना परदेशी विद्यापीठात शिक्षणाची संधी दिली गेलेली आहे. नागपूरचा एक मुलगा ज्याला लोकसत्ताने तरुण तेजांकितमध्ये गौरवलं, तो हेच काम करतो, राजू केंद्रे. की जे मुलं आर्थिकदृष्ट्या दुर्बल गटातले आहेत पण ज्यांच्याकडे गुणवत्ता आहे त्यांना तो परदेशी विद्यापीठाशी जोडून देतो. आणि म्हणजे त्याचे खूप जण जातात असे, कारण तिथे काम करणारे गुणवंत हाच मुद्दा आहे ना. तुम्हाला इथे परवडते किंवा नाही. भारतात कसं होतं की आणि तू म्हणतेस त्याच प्रश्नाचा उपप्रश्न असा की परदेशात व्यापारी शिक्षण नाही का? आहे ना. म्हणजे पैसे देऊन उत्तम विद्यापीठात शिक्षण घ्यायची व्यवस्था पण आहेच ना. त्यांच्याकडे धनाढ्य जी मुलं आहेत ती घेतातच तशी. पण त्याच वेळेला गुणवानांना पण शिष्यवृत्ती दिली जाते. हा भाग त्यातला खूप महत्त्वाचा आहे जो आपल्याकडे नाही आहे. त्यामुळे तसे दोन्हीची सांगड घालणं हे फार महत्त्वाचं. आणि पैसे लागणारच नाही. उत्तम संस्था ठेवायची आहे, तुम्हाला गेल्यानंतर हिरवगार छान वाटलं पाहिजे, मस्त कॅफे आला पाहिजे, ते त्याला पैसे लागणारच ना. आणि परत तिथे जर तू प्राध्यापक असशील तर मला चांगल्या दर्जाचा पगार हवा, हाही अपेक्षेचा भाग असायलाच हवा ना. तो मग निधी लागणारच. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या व्यापारी मनोवृत्ती असणं हे वाईट नाही आहे. गुणवत्तेला दुय्यम लेखणं हे वाईट आहे. ते तिथे होत नाही म्हणून पोरं जातात आणि ते तिथेच राहतात. हा त्यातला अगदी साधा भाग आहे. मग एक प्रश्न सर, राष्ट्रीय शिक्षण धोरणात जो IKS आहे, भारतीय शिक्षण पद्धती, गुरुकुल सिस्टम, आणि मग एक्झाम्पल्स दिले जातात की आपलं नालंदा विश्वविद्यालय, आणि मग त्याच्या बाबत मला असं वाटतंय की एक श्रेष्ठता गंड बाळगलं जातं आणि ते राजकारणी पण करतायत, अकॅडमिशियन्स पण करतायत. तर त्यावर तुमचं काय मत आहे? आपण खरेच इतके महान होतो का? नाही, माझं म्हणणं आहे, समजा होतो, मान्य करूया. म्हणजे हा प्रश्न मी एका मुलाखतीत जयंत नारळीकरांनाही विचारलेला आहे. त्यामुळे मान होतो असं मान्य केलं. पुढे काय? आत्तापर्यंत आयुर्वेद जगातलं सगळ्यात हगवणीनं माणसं मरतात ना, त्याचं काय करणार आहात? विमान आपल्याकडे कधीच होतं, पण असं ते म्हणतात त्यांना माझा नेहमी हाच प्रतिप्रश्न असतो. एकच बनलं काय ते पुष्पक. मग ज्याने कोणी बनवलं त्याला असं वाटलं नाही 10 मॉडेल करून ठेवावीत, तुला एक होईल, मला एक होईल, तुकारामांना जायचं वरती, त्याला एकच. ते याला नारळीकरांनी दिलेलं उत्तर फार ते खूप संयत. मी टीकेचा काय म्हणतात त्याला हल्ला झेलू शकतो म्हणून मी हे असं उत्तर देऊ शकतो. पण यांनी नारळीकरांनी दिलेलं उत्तर खूप संयत आहे. त्यांच्या शालीन स्वभावाशी. ते म्हणाले याचा अर्थ एवढाच की ती माणसं त्यावेळेला त्यांची कल्पनाशक्ती चांगली होती. त्यांनी कल्पना केली विमान असू शकतं,
तर प्रत्यक्षात आणलं की नाही हे याचे काहीच पुरावा नाहीत. आता त्याच वेळेला लिओनार्दो दा विंचीनी विमानाची जर कल्पना केली, त्यांनी आरेखन तयार करून ठेवलेलं आहे ना, त्यानुसार बनलं तसं. हे काहीच नाहीये, फक्त हे पूर्वी होतं. आता पूर्वी काय आपण जाऊ शकत नाही, 1000 वर्ष मागे जाऊन काही म्हणू शकत नाही. आणि माझं असं ठाम मत आहे, ज्याला भविष्य नसतं ना, ज्याच्याकडे हातात वर्तमानात काही दाखवावं असं नसतं ना, तोच व्यक्ती आणि तोच समाज इतिहासाच्या गुणगौरवात अडकतो. आपण त्यात अडकलेलो आहोत. दाखवायला बोंब आहे, काहीच दाखवू शकत नाही. मग आमच्याकडे होतं, अरे ठीक आहे होतं ना, मान्य केलं. पुढे काय? पुढे काय? ते न झाल्यामुळे हा सगळा घोळ भावनिक दृष्ट्या अडकलेला आहे. आणि याच्या पंचायत अशी होतोय की याचा तुम्ही नाकारही शकत नाही. हो होतं, म्हणजे असेल बा आता काय म्हणजे. पण मग अगदी हा साधा प्रश्न आहे. तुम्हाला कोणी म्हणाला ना की विमान राईट बंधूंनी 1900 साली उडवलं अमेरिकेतल्या बीचवर. त्याच्या आधी त्र्यंबक बापूजी तळपदे यांनी मुंबईतही प्रयोग केला होता. त्यांनी मर्क्युरी पारा वापरून त्याची बातमी आली होती त्यावेळेला, केसरीनी पानेकला बातमी छापली होती की ते पाऱ्याच्या वाफांवरती उड्डाणाचा प्रयत्न केला, पण ते पडलं लगेच. पण प्रयत्न झालेला होता, पण ते राईट बंधूंनी तो सिद्ध करून दाखवला आणि त्यांनी खरोखर तसं विमान केलं. त्यामुळे आपल्याकडे होतं म्हटलं की मी नेहमी विचारतो, मग ते एकच कसं काय? म्हणजे आता एखाद्याने घर बांधता आलं त्याला, तर तो 10 घरं बांधेल ना. ते एक 5-25 विमानं त्यांनी करून ठेवायला हवी होते. व इतरांचंही भलं झालं असतं, यांना दाखले देता येतील त्यांना देता आले असते, किंवा ते मी असं बनवलं असं लिहून तरी ठेवायला हवं होतं. तेही लिहिलेलं नाहीये. त्यामुळे हा अडचणीचा मुद्दा आहे. नमस्कार सर, माझं नाव शिवाजी आहे आणि मी ठाकूर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये माझं शिक्षण करतो आहे. तर सर माझा प्रश्न थोडा आत्ताच्या सिच्युएशनवरती आहे, जे आता नीटचं प्रकरण तर सर्वांना माहितीच आहे आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये TETचा पेपर लीक झाला होता सर. तर माझा असा प्रश्न आहे की याचं कन्क्ल्युजन तुमच्या साईडने काय राहील आणि गव्हर्नमेंटने असे काय प्रिकॉशन्स घेतले पाहिजे की हे रिपीट नको व्हायला? गव्हर्नमेंटला मुळात ते रिपीट होऊ नये असं वाटतं का? हा यातला पहिला प्रश्न आहे आणि तो माझ्या मते वाटत नाही. तुम्ही शिक्षक नेमताना, म्हणजे मी तुम्हाला ना संस्था सांगू शकतो, म्हणजे रसिका माझ्यापेक्षा जास्त सांगेल, कागदावरती 20,000 पगार आहे, 5,000 रुपये देतात त्याला. अशी कित्येक संस्था आहेत जिथे ज्यांनी तथाकथित पुढची पिढी घडवणं अपेक्षित आहे, तिथेच तुम्ही भ्रष्टाचाराने सुरुवात करत असाल तर कसं काय होणार आहे ना हे? म्हणजे होऊ शकत नाही त्याच्यामध्ये. सरकारला फार काही रस असेल असं मला वाटत नाही. म्हणूनच जास्त कोंडी होते ना. सरकारला रस असता तर हा गोंधळ झालाच नसता. कल्पना करा ना, म्हणजे 24 लाख मुलांची परीक्षा एकत्र घ्यायची आहे. किती अवघड आहे. याच्या आधी काही भारतात परीक्षा होत नव्हत्या का? होत होत्या. तामिळनाडू करायचं, महाराष्ट्र त्याचं करायचं. त्याच्यात सगळं राष्ट्रीय आमच्याच हातात असायला हवं, याच्यातनं हे असले प्रयोग सुरू झाले. पण ते आज 24 लाख, उद्या 30 लाख पोरं बसतील, तर ते कसं करणार आहात तुम्ही? आणि जेव्हा संगणकावरती सुद्धा परीक्षा व्हायला लागली तेव्हा पेपर फुटले आणि फुटू शकतात असं जेव्हा चर्चा आली तेव्हा म्हणाले आम्ही हवाई दलाकडे सुरक्षा व्यवस्था. नाही, इतकं अशा पद्धतीने जर विचार होणार असेल ना, कसं सुधारणार ते? कसं सुधारणार? मला निराशावादी वगैरे असं हे नाही वाटत, पण आशावादी वाटावं शिक्षणाच्या बाबतीत अशी परिस्थिती नाही ना. 2012 साली मी तेव्हापासून हे मुद्दाहून त्याच्या नोंदी आहेत माझ्याकडे. मला वाटतं अरुण जेटली त्यावेळेला भाजपच्या जाहीरनामा समितीचे महत्त्वाचे होते. तेव्हा ते भेटले होते, त्यावेळेला मी भेटलो होतो त्यांना. तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिली गोष्ट आम्ही करू की जेव्हा आमची सत्ता येईल तेव्हा पहिल्या वर्षापासून शिक्षणाच्या अर्थसंकल्पात आम्ही दुपटीने वाढ करू. 2.5% वगैरे अशी ती आहे. तसंच आहे ते. 12 वर्ष झाले. त्यामुळे सरकारला करायचं असेल असं मला नाही वाटत काय. सर एक माझं असं ओपिनियन होतं की जसा JEE ॲडव्हान्स, JEE मेन्सचा ज्या फॉर्मॅटमध्ये एक्झाम होते, लाईक डायरेक्ट ऑनलाईन पेपर येतो कम्प्युटरमध्ये कोड टाकल्यावरती, जर आपले हे दुसरे जे एक्झाम्स आहेत ज्यांचे पेपर फुटीचे कारण येत आहेत बाहेर, तर ते जर त्या फॉर्मॅटमध्ये गेले डायरेक्ट जर सिस्टमकडनं तर स्टुडंट्सवरती, तसं त्याच्याबद्दल तुमचं काय मत राहील? नाही, त्यावर मत देण्यासाठी मला वाटतं रसिका तू ते जास्त मला थोडासा प्रश्न पुन्हा प्रिसाइजली, JEE
तू म्हणतोयस जेईई म्हणजे, तर मेन्स आणि ऍडव्हान्स अशा 2 स्तरात ती घ्यावी असं तुझं म्हणणं आहे का? ते जसं कम्प्युटर बेस्ड कम्प्लिटली घेतात फॉर्मॅटमध्ये एक्झाम होतो ना मॅम पेपर, हा. कम्प्युटरवरती येतो कोड टाकल्यावर. आणि मल्टिपल सेशन्स होतात. हा, आणि त्याच्या कारण आपण त्या क्षेत्रात आपण नाही बघितलं असं प्रकरण कधी जास्त पेपर फुटीचं. तर नीटचे पेपर जे होतात आपले, टीईटीचे जे पेपर होतात ते जर नाही, त्याच्यात एक म्हणजे तांत्रिकदृष्ट्या रसिका हा जास्त तपशिलात सांगू शकेल, पण पेपर फुटतायत याच्या मागे तांत्रिक गैरसुविधा हा विषय नाही. पेपर फोडणं हे परवडणार आहे म्हणून पेपर फुटतात. माझ्याकडे 15 लाख आहे, मी माझा पोरगा बसतोय, 15 लाखाची व्यवस्था करीन, पेपर फोडीन, तो पास होईल आणि मग त्याला सरकारी रुग्णालयामध्ये वैद्यकीय शिक्षण त्याला त्याच्यामध्ये घेता येईल. पेपर फुटणं हा आर्थिक भाग आहे, याच्यात गुन्हेगारी तंत्रदृष्ट्या कमतरता वगैरे अजिबात नाहीये. ते एक अत्यंत यशस्वी प्रारूप आहे. इट्स अ, तुम्हाला कळणाऱ्या भाषा, इट्स अन एक्सलंट बिझनेस मॉडेल. 5 वर्षात 30 लाख खर्च करून खाजगीमध्ये शिकवण्याच्या ऐवजी 15 लाखाची जी व्यवस्था करायची आणि मग त्यामुळे ज्यांच्याकडे 15 लाख असे सहज द्यायला आहेत ते आनंदाने पेपर फोडतात. आणि प्रश्न असा की मग तेच भ्रष्टाचार किती वाढलाय यावरच्या चर्चेमध्ये सहभागी होतात. त्यामुळे हे आपण तांत्रिकदृष्ट्या दोषबिष काही नाहीये, हे धंदे की बात आहे. पण हे जास्त तुम्हाला पटकन कळेल.